बंदुकीच्या जोरावर, हंटरच्या धाकावर वागायला, माणसासारखी जगायला शिकवणारी आज मी अनेक माणसे बघितली. पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून, इथल्या माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून वाघासारख्या जगाला शिकवणाऱ्या मी एकच वाघ बघितला, तो आदरणीय महात्मा फुले. अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. दादानं जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 उतारे सल्तानशी रडला होता. याच महाराष्ट्राच्या मातीत तो लढला होता, ते छत्रपती शिवाजी महाराज. आता या सर्व गोष्टी भाषणातून सांगितल्या गेल्या. सावित्रीबाई फुलेंची अतिशय उत्कृष्ट अशी भाषणे आज आपल्या पुढे विद्यार्थ्यांनी मांडली. अभिमान वाटतो मला स्वतःचा अभिमान वाटतं की मी आज शिकले आणि तुमच्या समोर उभी राहिले. आज मला या ठिकाणी शिक्षिका म्हणून अभिमान वाटतो स्वतःचा, की मी आज तुमच्या समोर उभी राहून आज प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला करताना मला फार आनंद होतो. पण मुलींनो, एकच गोष्ट तुम्हाला मी सांगते, ज्यावेळेस आपण चालतो, ज्यावेळेस आपण समाजात चालत असताना आपल्याकडे समाज बघत असतो, तो एका चांगल्या नजरेने समजून घ्या. ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस समाजाची नजर ही फक्त आपल्याकडे असते. आपण फक्त चालताना आपला पाय ढासळला नाही पाहिजे, याच्यावर आपलं सर्वांचं स्वतःचं लक्ष असलं पाहिजे. हे बघा, आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, आपण कुठलीही गोष्ट करत असतो, चांगली असू किंवा ती वाईट असू, आपण एखादी गोष्ट करत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. जसं की मांजर दूध पिते, तिला असं वाटतं माझ्याकडे कोणीही बघत नाही, परंतु सगळा समाज हा तिच्याकडे बघत असतो. त्यामुळे यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी गोष्ट आपण करतो, आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही, याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. सावित्रीबाई शिकल्या, ज्योतिबा रावांनी त्यांना पाठीशी त्यांच्या उभे राहिल्या. आज प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा राहतो. आता सरांनी सांगितले की पुरुषांच्या मागे स्त्री उभी असते, परंतु सावित्रीबाई फुलेंच्या मागे उभे राहिल्या. त्यामुळे आज त्या शिकल्या. त्यांनाही खूप अन्यायाला सामोरं जावं लागलं, परंतु आज आमच्या सावित्रींना अन्यायच माहित नाही. अन्याय काय असतो हे फक्त सावित्रीबाईंना माहिती. त्या शिकल्या, शिनाची गोळे त्यांच्या अंगावर पडले, त्यामुळे त्या आज त्यांच्या शिक्षणामुळे आज आपण येथे उभे राहिलो. विद्यार्थी मैत्रिणींनो, मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजामध्ये उभे असतो तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सर्वांचा चांगला असला पाहिजे. या ठिकाणी ज्या सावित्रीबाईंनी अक्षरशः खूप त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्रास झाला, आणि या ठिकाणी आपण भाषणांमधून अतिशय एकदम सुंदरपणे सांगतो की आज त्यांचा जन्म झाला, त्या शिक्षण घेतलं त्यांनी, आज त्या प्रथम शिक्षिका झाल्या. तर त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे उभे राहिलो. तर मला असं वाटतं सर्वांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही, याकडे सर्व मुलींनी लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.